बिर्याणी बनवण्यासाठी जसं आपण मी मगाशी सांगितलं की 2 किलोची बिर्याणी आपल्याला बनवायची आहे, त्याप्रमाणे 2 किलो चिकन घेतलेलं आहे, 2 किलो तांदूळ घेतलेला आहे आणि त्याची आपण बिर्याणी बनवतोय. आता बिर्याणीसाठी आपण चिकन स्वच्छ धुतलेलं आहे, त्याला आपण मॅरिनेशन करून घेतोय. मॅरिनेशनसाठी आपण हे मसाले वापरलेले आहेत. तर त्यासोबतच आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय कांदा म्हणजेच बेरिस्ता आपण जो म्हणतो ते पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घेतोय. त्यासोबतच आपण तांदूळ जे भिजवायला ठेवलं होतं मगाशी, ते तांदूळ भिजवलेलं आहे, व्यवस्थित भिजवून त्याला कमीत कमी अर्धा पाऊण तास आपण भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण पातेलं ठेवतोय, ज्याच्यामध्ये त्या पातेल्यामध्ये पाणी आपण जेवढा राईस घेतलेला त्याचे 4 पट पाणी घ्यावं लागतं. तर ते आपण पाणी घेऊन आपण टोटली हे गॅसवरती आता ठेवतोय. त्यामध्ये खडे मसाले जे आपण पाहू शकता की खडे मसाले मी काय काय टाकलेले त्याच्यामध्ये, खडे मसाले, तेजपत्ता आणि सोबत थोडंसं तेल आणि मीठ, ह्या आपण सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करतोय आणि हे आपण पाणी उकळण्यासाठी ठेवतोय. आता ह्यामध्ये पाहू शकता 3 गोष्टी महत्त्वाच्या आपण केलेल्या आहेत. एक तर तांदूळ जे आहे ते भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे, चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि पाणी आता आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता पाणी उकळू देऊ दे आपण. उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे तांदूळ आहे आपलं, तांदूळ जे आपण भिजवून ठेवलं होतं त्याच्यातलं संपूर्ण पाणी निचरून काढायचं आहे आणि राहिलेला जो राईस आहे तो पूर्ण आपण ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचा. आता पाण्यामध्ये टाकल्यानंतर ह्याला आपण 60 ते 70% आपण शिजवायचं आहे. ते पूर्ण व्यवस्थित प्रोसेस तुम्ही बघून घेऊ शकता की 60 ते 70% आपण याला शिजवल्यानंतर चेक करायचं आहे व्यवस्थित आणि त्याचा राईस बाजूला काढायचा आहे, छानून काढायचा आहे तो पूर्णमध्ये. आता हा छानल्यानंतर आपण जी पुढची प्रोसेस राहणार आहे त्याच्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये आपण ग्रेव्ही जी टोमॅटो आणि ओनियनची, कांद्याची जी आपण ग्रेव्ही बनवून ठेवलेली होती ती आपण यामध्ये ॲड करतोय आणि त्याच्यामध्ये चिकन आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय. थोडंसं गरम करून आपण त्याच्यामध्ये आता हा राईस टाकतोय. त्याच्यामध्ये हा राईस टाकल्यानंतर व्यवस्थित आपण त्याचं प्लेन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा पुदिना, कोथिंबीर आणि फ्राय कांदा टाकून त्याला पूर्ण पॅक करतोय. थोडा कलर टाकतोय आपण शायनिंगसाठी किंवा दिसण्यासाठी व्यवस्थित आणि पूर्ण पॅक करतोय. आपण टेप लावून त्याला आता पॅक करतोय. आता ही प्रोसेस झाल्यानंतर ही आता एक दम देण्याची प्रोसेस आहे आणि महत्त्वाचा हा दम देणे आहे. ह्याच्यासाठी योग्य वेळ आणि योग्य टायमिंग जर असेल तरच तो दम व्यवस्थित लागतो, नाहीतर अन्यथा तो बिर्याणी आपली चांगली होत नाही. तर आपण ह्याच्यासाठी 20 मिनिटाचा दम देतोय. 10 मिनिटासाठी फ्लेम आपला जास्त राहील आणि 10 मिनिटासाठी थोडा आपण कमी फ्लेम करतोय. तर ते आता 20 मिनिटानंतर आपण ह्याची प्रोसेस पुढची बघून घेऊया. आता याला 20 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. 20 मिनिटानंतर आपण ही बिर्याणी कंप्लीट झालेली आहे आपली. आता एक 5 मिनिटं आपण गॅसवरती राहू दे. तोपर्यंत आपण चहा इथं बाजूला ठेवलेला आहे, तो चहा पण आपण पिऊन घेऊया आणि 5 मिनिटानंतर आपण त्याला ओपन करून आपण दाखवूया. चहा पिऊन झालेला आहे मस्त. आता आपण बिर्याणी ओपन करणार आहे. त्याच्यासाठी आपण याची अनबॉक्सिंग करतोय. टेप काढतोय आपण. टेप काढून झालेला आहे. पाहू शकताय की किती मस्त स्मोकिंग येतं, याचा वाफ येते त्याची. आपण राईस त्याचा चेक करू शकता, चिकन चेक करू शकता. एकदम छान असा ॲरोमा येतोय, वास येतोय मस्तपैकी. बिर्याणीचा राईस फुललेला पाहू शकताय, मस्त आहे. खाण्यासाठी उत्तम बिर्याणी आहे. तयार आहे बिर्याणी आपली, खायला येऊ शकताय. धन्यवाद.